आणि अहमदनगरच्या आजच्या मोर्चात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय आहे। पाहूया याच मोर्चातल्या तरुणींच्या भावना नेमक्या काय आहेत। अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये 13 जुलैला अमानुष घटना घडली। या अमानुष घटनेमध्ये एका अल्पवयीन मुलीला अत्याचार करून तिचा निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली। यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून निषेध मोर्चे निघत आहेत। या मोर्चामध्ये महिलांची आणि मुलींची लक्षणीय संख्या आहे। आपण पाहू शकता की या नगरमध्ये जो आज मोर्चा निघालेला आहे, या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महाविद्यालयीन तरुणी मुलींची या ठिकाणी संख्या पाहायला मिळते। या मुली एक सिंबॉलिक ड्रेस कोड मध्ये आलेल्या आहेत। त्यांनी काळे कपडे परिधान केलेले आहे आणि या घटनेचा निषेध त्यांनी आपल्या जो ड्रेस कोड आहे त्याच्यामधून दाखवलेला आहे। या मोर्चाचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की या प्रत्येक ठिकाणी 5 मुली आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये। कोणत्याही नेत्यांविना या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। आपल्याबरोबर या संदर्भात मुली आहेत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत। काय तुमची नेमकी भूमिका आहे? माझी पहिली मागणी आहे की कोपर्डीतील तिन्ही आरोपींना 6 महिन्याच्या आत फाशी द्या। आम्ही मराठी इथे सगळे जमलोय का तर अॅट्रॉसिटी कायदा तो आम्ही रद्द करा म्हणत नाहीये। आम्हाला फक्त त्यात तात्काळ सुधारणा हवी आहे, जेणेकरून गैरवापर करणार नाही लोक त्या कायद्याचा। सर्वात महत्वाचं, या मोर्चामध्ये ज्या मुली आहेत एका सिंबॉलिक ड्रेस कोड मध्ये आलेल्या आहेत, तर तुमची काय भूमिका आहे? हा जो ड्रेस कोड तुम्ही धारण केलेला आहे त्याचा उद्देश काय नेमका? आमचा स्माइलिंग अस्मिता ग्रुप आहे। आम्ही हे सगळे लीडर्स आहोत। आम्ही निषेधासाठी हा ड्रेस कोड घालून आलो आहे आणि आम्ही यावर 1.5-2 महिने झाले तसं काम करतोय मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी। तर आमच्या सगळ्या मान्य दिलंच पाहिजे पूर्ण करून। आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत आणि त्यांच्या एका कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी ही आमची मागणी पूर्ण करणं। ओबीसीत आरक्षणासारखा मुद्दा असेल, ओपन कॅटेगरीमुळे आजकाल MBBS सारखे ऍडमिशन किंवा जर ऍडमिशन घ्यायचं असेल कुठं जर प्रॉब्लेम येतो, तर त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या ही या प्रकारची एक मागणी आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी ज्या मराठा समाजातल्या मुली आहेत, ज्या महाविद्यालयीन तरुणी आहेत, या ठिकाणी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत। आणि सर्वात महत्वाचं, यांनी जो ड्रेस कोड धारण केलेला आहे या ड्रेस कोड मधूनच त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि जे आरोपी आहेत तर त्यांना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। पाहूया यामध्ये आता किती